यानंतर आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। दिल्ली हायकोर्टानंतर आता मुंबई हायकोर्टाला बॉम्ब न उडवण्याची धमकी आली आहे। बॉम्ब शोधक पथक आणि पोलिसांचं पथक हायकोर्टात दाखल झालंय। मुंबई हायकोर्ट आता रिकामा करून तपासणीलाही सुरुवात करण्यात आली आहे। तर दिल्ली हायकोर्टला बॉम्ब न उडवण्याची धमकी देणारा ईमेल बनावट असल्याची माहितीही समोर आली आहे। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडून। निखिल, काय सांगाल? मुंबई हायकोर्टाला बॉम्ब न उडवण्याची धमकी आली आहे, सध्या शोध पथक तपास करत असल्याची माहिती आहे, काय अपडेट्स? नक्कीच मोहिनी, आता आपण दृश्य पाहतोय तर सर्व इमारत आहे मुंबई हायकोर्टाची ती सध्या खाली करण्यात आलेली आहे आणि याच ठिकाणी आहेत ते पोलिसांचे पथक आहेत, त्यासोबतच बॉम्ब स्क्वॉड आहे ते देखील या ठिकाणी पोहोचलेलं आहे। या इमारतीतील सर्व जी जागा आहे ती मेटल डिटेक्टर असेल, त्यासोबतच डॉग स्क्वॉडच्या सहाय्याने आहे ती तपासण्यात येत असून आतमध्ये डीसीपी आणि अन्य अधिकारी देखील आहेत ते उपस्थित आहेत। या ठिकाणी सर्व बिल्डिंग आहे ती खाली करण्यात आलेली आहे। सध्या जो मेसेज आहे तो या ठिकाणी 1 वाजताच्या दरम्यान सर्व बार्स रूमला आहे तो मिळालेला होता आणि त्यानंतर स्टे अलर्टचा जो मेसेज आहे तो सर्व कोर्ट रूमला आहे तो देण्यात आलेला आणि त्यानंतर ज्या काही सुनावण्या सुरू होत्या त्या सुनावण्या सर्व पद्धतीने थांबवण्यात आला आणि त्यानंतर प्रत्येक वकिलाला आहे ते या ठिकाणाहून कोर्ट रूम आहे ते खाली करण्यात सांगण्यात आलं आणि त्यानंतर आता सर्व इमारत आहे ती सध्या तरी खाली करण्यात आलेली आहे। प्रत्येक इमारतीवर पोलीस अधिकारी आहेत, पोलीस दल आहेत ते या ठिकाणी। नक्कीच निखिल, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।